सरकारी कर्मचाऱ्यांना लेटमार्क नाही, अर्धा तास उशिरा येण्याची मुभा, लोकलवरचा ताण कमी होणार, लोकलमधील प्रचंड गर्दी, दुर्घटनांची वाढती संख्या यावर सर्व स्तरावर मंथन सुरू आहे. मुंब्रा लोकल दुर्घटनेमुळे तर गर्दीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले. आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी मांडले. मात्र आता सरकार ऍक्शन मोडवर आलंय. मुंबईतील रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर विविध उपाययोजनांचा विचार केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरानं येण्याची मुभा देण्यात आली आहे. आपण आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे की अर्धा एक तास जरी तुम्ही उशिरा आलात तरी नंतर 5च्या ऐवजी 6 किंवा 6च्या ऐवजी 6:30 वाजेपर्यंत तुम्ही ऑफिसची वेळ तुम्हाला वाढवून देण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होते का त्या वेळेवर याचा सुद्धा विचार सरकार न केला आणि तशा प्रकारचा निकष लावलेला आहे. दररोज सुमारे 35 लाख प्रवासी उपनगरी रेल्वेतून प्रवास करतात. गेल्या जानेवारी ते मे या 5 महिन्यात लोकल अपघातात 1000पेक्षा जास्त मृत्यूची नोंद आहे. तर गेल्या 20 वर्षात लोकल अपघातात 51,802 बळी गेले. लोकलची भीषण स्थिती दर्शवण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. त्यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेनं काही दिवसांपूर्वीच सरकारी आणि खासगी आस्थापना तसंच बँका, महाविद्यालयांना कामाच्या वेळा बदलण्याची सूचना केली. सरकारी कर्मचाऱ्यांना आता उशिरा येण्याची मुभा दिली असतानाच खासगी कर्मचाऱ्यांच्या वेळेबाबत टास्क फोर्स नेमला जाणार आहे. बंद दरवाजा असलेल्या रेल्वेच्या संख्येत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची रेल्वे मंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे जलवाहतूक, पॉट टॅक्सी, रोपवे यासारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा विचार सुरू आहे. मुंबईत काम करताना वेळेत ऑफिस गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. लोकलमधील प्रचंड गर्दीतून प्रवास करताना महिन्याभरात अनेकदा लेटमार्क बसतोच. मात्र आता सरकारच्या उपाययोजनांमुळे ही गर्दी कमी होऊन काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.